लातूर जिल्ह्यातल्या 10ही पंचायत समितीवर सभापती आणि उपसभापती पदांच्या ज्या निवडी आहेत त्या आज करण्यात आलेल्या आहे। लातूर पंचायत समितीवर काँग्रेसचे सभापती आणि उपसभापती यांची निवड करण्यात आलेली आहे। आपण जर लक्षात घेतलं लातूर जिल्ह्यामधलं चित्र तर भाजपाला 4 सभापती जे आहेत की ज्या पंचायत समिती आहेत 4 त्या भाजपाकडे गेलेल्या आहेत, तर 3 पंचायत समिती जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलेल्या आहेत। 2 ज्या पंचायत समिती आहेत त्या काँग्रेसकडे आलेल्या आहेत, तर 1 पंचायत समिती जी आहे ती मनसेकडे गेलेली आहे। आश्चर्यरीत्या गेलेली आहे। भाजप आणि मनसेची युती झाली आणि रेणापूरमध्ये मनसेचा अध्यक्ष झाले आहेत। काँग्रेसचे नेते धीरज देशमुख आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर, यावेळेला 2 सभापती उपसभापती किंवा म्हणजे 2 पंचायत समिती आपल्याकडे आलेल्या आहेत। रेणापूरमध्ये मात्र फार यश मिळालेलं आपलं नाही आहे, तिथे मनसे आणि भाजपची युती झाली आहे। ती आमच्या मते अनैसर्गिक युती झालेली दिसते, कारण का ज्या वेळेस निवडणुकीला सामोरं गेलं तर जनतेचा कौल हा भाजपच्या विरोधात आहे हे स्पष्ट झालं होतं। लातूर तालुका असेल, रेणापूर तालुका असेल, पण काही निवडणुकीनंतर ज्या काही घडामोडी झाल्या किंवा सत्ता स्थापनेचा जो काही विषय झाला त्याच्यामध्ये मनसेनं अचानक हा विचार का केला, कारण या निवडणुकीमध्ये तेही भाजपच्या विरोधातच तिथं प्रचार करत होते, आम्हीही भाजपच्या विरोधात होतो। तर आणि मुंबई महाराष्ट्र जर पाहिलं तर राजसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, ह्यांनीही आघाडी ह्या निवडणुकींमध्ये केली होती। तर असं हे का घडलं तर त्या पक्षाचे नेते जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यावर सांगू शकतील। पण आम्हाला वाटतं की भाजपच्या विरोधात मतदान दिल्यानंतर परत सत्ता स्थापना करणं आणि त्याच्यामध्ये त्यांची जी युती झालेली थोडी आम्हाला अनैसर्गिक वाटते। जळकोट आणि काँग्रेसमध्ये मात्र म्हणजे पंचायत समिती पूर्णपणे काँग्रेसच्या ताब्यात आहे, यशाचा वेग वाढू शकतो। हो, येणाऱ्या काळामध्ये नक्कीच यशाचा वेग वाढेल केलेल्या कामाच्या भरोशावर। आणि येणाऱ्या ह्या पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये, जिल्हा परिषदमध्ये आपण जर पाहिलं तर जिल्ह्याचा एक मताचा जर विषय घेतला तर आघाडी किंवा महाविकास आघाडी किंवा समविचारी पक्षाचा टक्का मतांचा हा अधिक आहे। जिल्हा परिषदेचं चित्र लक्षात घेतलं आपण तर काँग्रेसचाच अध्यक्ष होऊ शकतो असंही चित्र म्हणजे समोर वर्तवलं जातं किंवा तशी चर्चा होते। काही त्या दृष्टीनं काही चर्चा होते का राष्ट्रवादीशी? नाही, त्याच्यामध्ये तर नेते मंडळी आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रदेश कार्यकारीमध्येच होऊ शकतात आणि त्यांनी युतीचा आकडेवारी जी आहे त्याच्यामध्ये असं वाटतं सध्या तरी युतीचाच तिथं अध्यक्ष होईल। पण राजकारण आहे, ह्याच्यामध्ये काय कधी होतं, कधी काय पत्ता बदलतो आपल्याला सांगता येत नाही। काही संपर्क होतोय का राष्ट्रवादीशी? नाही, त्या गोष्टी आता प्रदेश पातळीवर आणि प्रमुख नेत्याच्या पातळीवर आहे। स्थानिक नेत्यांच्या पातळीवर हा चर्चा होतही नाहीत आणि ते येणाऱ्या काळामध्ये आपणच तर्कवितर्क जास्त चांगल्या पद्धतीने मांडू शकतात। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।